तुम्हाला राज ठाकरेंना विरोध करायचा आहे, मराठीला विरोध करायचा आहे, काय करायचं आहे? का तुम्ही अशा विरोधात येऊन उभे राहताय? का मोर्चाला विरोध करताय? कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. हां, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशापैकी पेक्षा कोणी मोठं नाही. हां, जे जरंग्याला लागू पडतंय तेच राज ठाकरेला लागू पडतंय. हां. राज ठाकरे एक लक्षात ठेवावं की माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट म्हणजे हे आहेत, गाईडलाईन्स आहेत आणि ठरवून दिलेले ठिकाणं आहेत. त्याच्यापैकी आझाद मैदान हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. लॉ एन्फोर्समेंटला त्या बाबतीमध्ये सक्त निर्देश आहेत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आणि आता मुद्दा येतो की हिंदीचा पुळका. तसं बोलायला गेलं तर तुमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो उत्तर देताना आम्ही सुद्धा गुराखी गडावरले आहोत, गुराखी गडावर शिकलेली मराठीतले आहोत. पुळका असणं ठीक आहे, पण पादरी जे हे असतंय काय म्हणतो त्याला आंदोलनं ते टिकत नसतात. ती हवा असते, जो गरजते हो बरसते नाही. म्हणूनच कदाचित लोक येणार. ऐका मी सांगतो ना, भूमिका सांगतो ना, भूमिका असंविधानिक असेल तर त्या भूमिकेला भूमिका मी सांगतो तुम्हाला. ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या ना, ऐकून तर घ्या. कोणती भूमिका संविधानिक आहे? उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन मोर्चाचं ठिकाण ठरवणं हे संविधानिक आहे? अहो तुम्ही मला सांगा, आजपर्यंत जेवढे बी मान्य आहेत त्याच्यावरचे मोर्चे झाले करणार आहे तुम्ही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु हम करे सो कायदा. कायदा कोणाच्या बापाच्या घरचा नाही. कायद्याप्रमाणे वर्तन हे अपेक्षित आहे. राज ठाकरे घरचा असतील किंवा त्यांच्या संघटनेमध्ये मोठे असतील, कायद्यापेक्षा मोठे नाहीत. मुंबई पोलिसांना कायद्याचं काम करेल, लॉ एन्फोर्स करावं लागेल. कायद्याचं काम करेल. शुद्ध नागरिक आहोत. तुम्ही सुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत. साधावरते साहेब तुम्ही जबाबदारीने बोला. साधावरते साहेब तुम्ही जबाबदारीने बोला. तुम्ही बोलताना दुसऱ्याची भाषा बोलत आहे. तुम्हाला काय घाबरणार नाही. अशी भाषा नाही बोलणार. तुम्हाला घाबरणार नाही. तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कोण? एक एक जण नाही नाही. मी बोलताना तुम्ही बोलताना मी बोललो नाही. वयोवृद्ध पाली भाषेमध्ये थेरो म्हणतात. ठाकरेचा सैनिक आहे. कोण असाल सैनिक? तुम्ही ते सैनिक नाही. तुम्ही टन 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 टोल रे बाबा, टोल रे बाबा वाले सैनिक आहात तुम्ही. माझ्या हिंदुस्थानाच्या भूमीचं रक्षण करणारे सैनिक नाहीत. टोल 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 टन 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 टोल रे बाबा, टोल वाले सैनिक आहात. अरे बीपी वाढल, शांती राखा. बीपी वाढल, शांती राखा. मला काय म्हणायचं, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या याच्यातून विचारातून उभे राहिलेलो आणि भगवान बाबांच्या विचारातून, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारातून उभे राहिलेलो अशा राज ठाकरे विचाराच्या जीवावर उभे राहिलेले नाहीत. काठी घेऊन राजकारण करत नाही. मुद्द्याचं उत्तर देऊ द्या तुम्ही. मुद्द्याचं ठीक आहे, उत्तर देऊ. मुद्द्याचं बोला. त्यांना गप करा. ते महाजन सर मी विचारतो त्यांना. महाजन सर मी त्यांना विचारतो, मी येतो तुमच्याकडे. एवढा अट्टहास काय गरज आहे? तुम्ही हिंदी किती पासून शिकलात? आता मी तुम्हाला उत्तरच देतो. शेतकऱ्यांचे डाव्या विचाराचे नेते नवलेजी म्हणजे इतर कोणी जर बोललं तर ठीक आहे, पण ते डाव्या चळवळीतली माणसं म्हणजे माहिती घेऊन बोलत नसतील तर हे वेदनादायी आहे. आणि हे अदरवाईज घेऊ नका. टेक इट स्पोर्टली नवलेजी, प्लीज टेक इट स्पोर्टली. बरं का, तुमच्याकडून महाजनांसारखी मला अपेक्षा नाही. बरं का, आता सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगतो नवलेजी. आता आपणाला सांगतो बैठक झाली, बैठकीची तारीख सांगतो मी तुम्हाला. बैठकीचा क्रमांक आहे 98 आणि विषय पहिला आहे, मुख्यमंत्री आहेत जे माजी मुख्यमंत्री बरं का उद्धव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आज मी डॉक्युमेंट, मंत्रालयीन डॉक्युमेंट जे की व्हेरी कॉन्फिडेन्शियल आहे, पण माझ्या सोर्सेसकडून मी ते मिळवलेलं आहे आणि ते मी आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. सत्तेतले कुठले? मग हे बघा, सोर्सेस सत्तेतले जर राज ठाकरेचे जर आमचा उदय गेल्याबरोबर सोर्स करत असतील तर माझे तर सोर्सेस असतीलच ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे मी तुम्हाला हे उजागर दाखवत आहे. आणि हा डॉक्युमेंट स्पष्ट सांगतो की उद्धव, मी सांगायचं तात्पर्य, मला पॉईंट सगळ्यात अगोदर हे करायचं आहे की काळीज नसलेली ही ठाकरे माणसं आहेत, ही दोन्ही सुद्धा काळीज नाही आहे.
म्हणजे राजकारणासाठी कुछ भी करो इथपर्यंत जाणार आहेत. आणि मला असं वाटतं, मला चुकून बोलायचं नाही, परंतु आमच्या म्हणजे केशवराव धोंडगे साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं, शेतकऱ्यांचे नेते तर थुकून टाकलं म्हणतात की नाही, ते एक म्हणजे मला त्यांना म्हणायचं नाही म्हणजे उद्धवला म्हणून, परंतु धोंडगे साहेबांच्या शब्दात एकनाथरावजी शिंदे साहेबांनी थुकून टाकलं म्हणता येईल, थुकून टाकलं म्हणता येईल, डंके की चोट पे. आता ऐका, थांबा, आता पुढच्या मुद्द्याला चाललो मी, बरं का. नवलेजी मुद्द्यावर आलो. नवलेजींनी सांगितलं की बाल मनावर परिणाम होत आहे. नवलेजी, डाव्यांची ही परंपरा राहिली असं म्हणतात, म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटीज असो, JNU असो की कुठे असो, तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जगामध्ये, ह्या देशामध्ये, जगात आणि देशात सर्वत्रिक चाइल्ड सायकोलॉजिस्टने केलेले रिसर्च 99% म्हणत नाहीये मी, 100%, 10 वर्षापर्यंत मुलांना एक भाषा, 2 भाषा नाही, 5 भाषा सुद्धा शिकवल्या जाऊ शकतात. त्यातले त्यात गिरीश महाजन, मी सांगतो ऐका ना, गरज काय म्हणजे काय, तुम्ही कसं ठरवू शकता कोणाला ज्ञानार्जन, एखाद्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्क पेक्षाही जास्त लेकराचं जे हे आकलन क्षमता पडला. अरे काय फरक पडला म्हणजे काय, फरक पडण्यावर नसतंय. आई सरस्वतीचं ज्ञानार्जन करणं आमचे भगवान बाबा वंजाऱ्यांचे आणि आमच्या सर्वांचे देव काय म्हणतात माहित आहे, भगवान बाबा, अरे शेती विका पण शिकायला चला. म्हणजे एका भाषेपुरतं नाही, डॉक्टर आंबेडकरांचं जहाज बुडलं होतं, पुस्तकांचं तर सगळ्यात जास्त दुःख झालं होतं. अरे बहुभाषिक झालं पाहिजे. तोच आदित्य ठाकरे, मी आता व्हिडिओ चालवतो, तो म्हणतो की अनेक भाषा शिकल्याच पाहिजेत, आणि तोच आदित्य ठाकरे 7 तारखेला मोर्चा काढायला निघतो. अरे हे कोणाच्या उलट्या बोंबा आहेत, मला म्हणायचं नाही कोणाला चोरांच्या उलट्या बोंबा, परंतु तुम्हाला मी सांगतो, ह्या मागचं गणित, ह्या मागचं राजकारण, तुम्ही जे म्हणताय ना की मुलांच्या बाल मनावर परिणाम होत आहे, बाल मनावर जर कम्युनिस्टांपैकी, कम्युनिस्टांच्या सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संघटना आहेत, मी तुम्हाला सांगतो, गिरीश महाजनांच्या कृपेनं किंवा त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहेत, सगळीकडे सायकेट्रिक आणि सायकोलॉजिस्ट जे हे आहेत, विभाग आहेत. राज ठाकरेंना किंवा जे कोणी असतील त्यांना जाऊन तिथं कन्सल्ट करायला सांगा. एका जर डॉक्टरनी सांगितलं तर तुम्हाला सांगतो, आमचा जो आग्रह आहे, आमची जी आक्रमकता आहे ते आम्ही मागे घेतो. आता राहिला मुद्दा लागू झालेला आहे. तुम्हाला सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राज ठाकरे खोटारडेपणा, बस करा राज ठाकरे खोटारडेपणा. बड्या मुद्द्यामध्ये पुरावा घेऊन आलो. तुम्ही आज बड्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला उघडं पाडणार आहे, कारण आज तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये धारिष्ट दाखवलं, खोटं बोलण्याची तुमची परंपरा दाखवली. हे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तुम्ही म्हणालात या पॉलिसीमध्ये कुठंच काही लिहिलेलं नाही. या पॉलिसीचं 4.11 ते 4.13 स्पष्टपणे सांगतंय की त्रैभाषिक सूत्र स्वीकारलेलं आहे. UGCचा अभ्यासक्रम, एक मिनिट सांगतो मी, तुमचा उद्या, जर आपण UGCचा अभ्यासक्रम विद्यापीठांनी किंवा UGCच्या गाईडलाईन जर विद्यापीठाने फॉलो केली नाही तर ती डिग्री अवैध ठरते. त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो की जर मग हे तामिळनाडूत होत नाही का, मी सांगतो ना, होईल ना, त्यांच्या डिग्र्या बोगस का होईल, होणार, करावंच लागणार. कसं होणार, कसं तामिळनाडून सांगितलं, तामिळनाडून सांगितलं, झालेला कायदा कोर्टात जाणार, करणार. तुम्हाला सांगतो, हा ऐका त्याच्यावरही सांगतो, एक बोंब करण्यात आली महाराष्ट्रामध्ये. काय बोंब करण्यात आली, तामिळनाडूच्या बाबतीमध्ये त्रैभाषिक सूत्राच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणाच्या अनुषंगानं येतो सर, मी येतो. तुम्हाला सांगतो, कोणतंच न्यायालय ह्या लेजिस्लेशनला, 2020च्या लेजिस्लेशनला, सेंट्रल लेजिस्लेशनला, राज ठाकरेंनी सुद्धा 2020चं सेंट्रल लेजिस्लेशन चॅलेंज केलं का सांगा. अरे मुळावर तुम्ही बोलत नाहीयेत, फळांच्या बाबतीत बोलता. ठीक आहे, तुम्हाला हिंदी नको म्हणताय, पण त्रैभाषिक सूत्र आहे. तिसरी भाषा कोणती, उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही मराठी शिकवणार, ते राज्य ठरवणार की कोणती भाषा त्याच्यामध्ये घ्यायची. ते त्यांना जवळची जी भाषा मराठी भाषा ठरवू द्या ना. तुम्ही भाषिक राजकारण म्हणजे सेपरेटिस्ट सारखं बोलता, खलिस्तानांसारखं बोलून चालत नाही. हा देश संघ भारत आहे. आणि तुम्हाला सांगतो, अरे ओरडा, भाषा लागू झालेली आहे. राष्ट्रगीत माहित आहे का, राष्ट्रगीत भाषा लागू झालेली आहे. राष्ट्रगीतावर कार्यक्रम ठेवा, त्याच्यावर बोलूत. राष्ट्रगीतावर हा सूत्र सांगतो तुम्हाला, 16 जून 2025 पासून शाळा सुरू झाल्यात. अभ्यासक्रमाचे शिक्षक लागू झालेत. पहिल्या
पहिला वर्ग दुसरा वर्ग सगळा टाइम आता टेबल यांचं अधिकृतरित्या चालू माझ्या आहे, हातात एक मिनिट आहे. महाजन सर त्यांचं पूर्ण आणि होतं. हां. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो राज ठाकरेंनी नाही, हा आता खोटारडापणा त्यांचं करू व्याख्यान नये चालू द्या की ना. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रैभाषिक येतो सर सूत्र नाही. तुमच्याकडे. हां. आणि मला बोलण्याच्या आधी राज ठाकरेंनी सुद्धा मला असं वाटतं प्रत्येकाने जिभेवर लगाम ठेवला पाहिजे. दादा भुसे 5वा वर्ग शिकलेले आहेत का असं म्हणणारे राज ठाकरे, मी 89% मी महाराष्ट्रामधला 14 होतो. राज ठाकरेची मार्क लिस्ट आणा. दुसऱ्याचा अपमान करते वेळेस राज ठाकरेला बरं, ठीक प्रश्न आहे. वय विचारले नको. जातील. हे व्यक्तिगत Please, नाही तर please, काय? थांबा. ठीक आहे, दादा ठीक आहे, भुसेंना कोणी 5वी शिकलेला मंत्री म्हणू शकते का? बरं, हे बरं, दारिद्र्य तुम्हाला- कुठून आलं राज नाही, ठाकरेवर? तुम्हाला एवढा राग आला. ठीक आहे, बरोबर ठीक आहे. मंत्री आहेत दादा बरं. भुसे आमचे मंत्री आहेत बरं, बरं. महाराष्ट्राचे. आता आमच्या तुमचे मंत्र्याला मंत्री- जर कोणी खालचं म्हणत अहो. असेल तर राग येणारच. एक मिनिट. अहो तुम्हाला ते मंत्री म्हणल्यावर राग आला, तुमची बँक घेऊन गेले ते. ठीक आहे, सोडून द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आता. पण मनसेचे नेते बघा बँकेवर स्वतंत्र बोलू, हा वेगवेगळी चर्चा करू. वेगळी नाही. चर्चा करू. हा, कोणी हा, हा, गुणरत्न ठीक आहे, ठीक आहे, त्याचं ठीक आहे. काही नेऊ शकत नाही. ठीक आहे, ठीक हे आहे, ठीक गुणरत्न आहे. आहे, बरं, गुणरत्न. बरं, लाख बरं. गुणरत्न महाराष्ट्राच्या गावागावात गुणरत्न आहे. बरं. तुम्ही टोल नका मारू. बरं. राज ठाकरेला असं बोलू दिलं जाणार नाही. बरं. त्यांना एक मिनिट. पाचवी म्हणून हिनवू दिलं जाणार नाही. हा महाजन सर, महाजन सर, काय आहे? महाजन सर, काय तुम्ही एक कुणाला मिनिट आणून प्लीज बसवलंय? प्लीज प्लीज. असं नको. नाही 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 भाजप नाही, आणि नाही, सरकारचं नाही, नाही, असं नाही चालणार, असं नाही. हाड म्हणल्याच्या नंतर तोंड सांभाळून त्यांनी बोलायचं. दोघांनी हाड म्हणल्याच्या नंतर मी नाही माईक चालणार. बंद, मी माईक बंद तुम्ही करतो, सांभाळा. माईक बंद करतो. अहो, तुम्ही सांभाळा महाजन कोण? सर, महाजन सर, हाड म्हणल्याच्या नंतर बिलकुल माईक बंद बंद करा नाही, त्यांचा नाही. माईक. प्लीज महाजन सर, आता याबद्दलचा निर्णय झालाय. शिक्षक झालेले आहेत आणि त्याचबरोबर निर्णय सुद्धा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय मागे फिरवला जाऊ शकेल का? मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरं म्हणजे जर समजा राज्यानं धोरण जर स्वीकारलं असेल त्रिभाषेचं, तर त्याच्यातून बाहेर पडू शकतं का राज्य? त्याच्याबद्दलची भूमिका राज्य सरकार घेईल असं तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट अशी आहे, जे काही तुम्ही कायदे करतात ते लोकांच्या सोयीसाठी करता का गैरसोयीसाठी करता? जर महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता हिंदी भाषेच्या सक्तीला मान्य करत नाही तर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती का ठेवता आमच्यावर? मला अडवायचं नाही, पण कुठे केली सक्ती ऐच्छिक आहे. मग आज माननीय शिक्षण मंत्री राजसाहेबाला भेटायला कशाला गेले होते? बडे मुद्द्यामधून खोटं जायला नको. त्यांचं तोंड बंद करावं. हा हा माझं तोंड बंद करायला लय ताकद लागत असते. खोटं Please, बोला, बोला, सर, मला बोला, सांगा, please, खोटारडेपणाचं पहिले- बोलायचं पहिले- नाही आवाज तुम्ही. आवाज हे आमचा आवाज, आमचा माईक बंद कर, आमच्या तुम्ही दोघांचा mic बंद बोलायचं करा, नाही. त्यांचं तुम्ही काय पूर्ण ऐकू प्रतिनिधी द्या. म्हणून आले नाही तुम्ही इथं. मी कुणाला खोटं बोलेल नाही तर काय केलं? तुम्हाला तर नाही ना बोललो मी. हे नाही चालायचं इथं. तुम्ही हे दुसऱ्यासारखं आरडाओरडा करू नका इथं. काय म्हणले ते? दुसऱ्यासारखं आरडाओरडा अजिबात नाही करायचा. हा, कोण सर, आहे? हे बघा, please, भीती please, नाही please. घालायची आम्हाला कुणाला. बोलू कोणी द्यायला घाबरायला पाहिजे कमी नाही. समजलं? कोणी तुम्ही शंड भीती नाही. नका घालू आम्हाला. कोणी काय शंड घालू आम्हाला नाही. भीती घालू नका वयोवृद्ध तुम्ही. म्हातारे आहेत म्हणून मी काय बोलणार आम्हाला झालो? बिलकुल घालायचं नाही. म्हातारे मी तुम्ही हात जाऊन वारे बघा करून काय दाखवल ते. मग. मला ए, कळतं. मी म्हातारा नाही, तुझ्यापेक्षा ती तरुण भाषा आहे, जाऊ दे शिकलेली आहे सोड. मी. ती हा. भाषा शिकलेली आहे मी. विषय दुसरे. मला ही भाषा शिकलेली विलासजी आहे मी. यांना तुम्ही घ्या, फोन घ्या. बंद करा नाही तर मी बंद राहील. हा आमचा हा. आवाज बंद करा, आमच्या तुला दोघांचा काय आवाज शिकायचं बंद करा, काय? त्यांचा फक्त ऑन ठेवा प्लीज. हा महाजन सर सलग बोला. माझं म्हणणं असं आहे, त्रिभाषी सूत्रामध्ये तुम्ही हिंदीची सक्ती का करता? अशा तऱ्हेनं तुम्ही इतर प्रांतात सक्ती केली आहे का? आणि काही जरी झालं तर आम्हाला हिंदीची सक्ती नकोय. त्रिभाषिक सूत्र इतर कुठल्या कुठल्या राज्यात राबवलं जातं याचं उदाहरण तर द्या ना. उत्तर प्रदेशमध्ये काय भाषा शिकवली जाते? राजस्थानमध्ये काय? गुजरातमध्ये काय? मध्य प्रदेशमध्ये काय? कर्नाटकमध्ये काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हिंदीची सक्ती खपून घेणारच नाहीत. मग माननीय शिक्षण मंत्री आज राजसाहेबाला कशाला भेटायला गेले होते? काय समजवायला गेले होते तुम्ही? अरे ज्या महाराष्ट्रामध्ये शाळा नीट नाही, शाळेमध्ये पुरेशा सोयी नाहीत, गेली कित्येक वर्ष, जवळपास 10 वर्ष ग्रंथालय नवीन उघडले नाहीत, जे ग्रंथालय आहेत त्यांचं अपग्रेडेशन झालं नाही, आणि तुम्ही इथे हिंदीच्या भाषेत सक्ती करता? नवले सर, उगा आरडाओरडा करायचा, सरकारची बाजू घेऊन बोलायचं, हे कुठलं तत्व आहे? परत बोलायला लागले. हा हा